साठी आणि मला आवडतं. हो, ह्याच्यासोबतच गाईज माझे सिस्टर इन लॉ आणि तिचे मिस्टर आले होते. सो ती फर्स्ट टाईम आली होती लग्नानंतर, म्हणून तिला छानपैकी साडी आणि त्यांना छानपैकी गिफ्ट्स आम्ही घेऊन आलेलो होतो. सोबतच आम्ही बाहेर गेलो डिनर करायला. सो खूप छान प्रकारे डिनर करून आलो. खूपच छान आहेत दादा. गाईज, सो आज आहे रक्षाबंधन. सो प्लीज इग्नोर माय ऑइल अँड एव्हरीथिंग. थोडीशी तब्येत खराब आहे माझी 2 दिवसापासून, म्हणून थोडंसं ऑइल लावलं होतं कारण की डोकं खूप जास्त दुखत होतं. सो आता मी बनवत आहे, माझे भाऊ बहीण येणार आहेत. सो मी आता त्यांच्यासाठी बनवत आहे शेवाळ्याची खीर आणि मटर पुलाव. सो मटर पुलाव बोलू शकता, मसाले भात बोलू शकता, कारण की मिहीरला पण खूप लवकर भूक लागते. सो चला बघूयात मी खीर कशी बनवत आहे त्यांच्यासाठी. सो गाय, सर्वात पहिलं मी घीमध्ये छानपैकी सेवैया ज्या आहेत त्यांना छानपैकी थोडंसं सॉते करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलं मिल्क, सो दॅट मिल्कमध्ये त्या छानपैकी शिजू दे. मी अजिबात पाणी ॲड करत नाही. आणि जोपर्यंत ते शिजत होतं तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स कापून घेतले होते. आणि हे बघू शकता छानपैकी आता उकळी यायला लागलेली आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही इलायची पावडर पण टाकू शकता. आणि मी थोडीशी इलायची पावडर टाकून घेतलेली होती. आणि ह्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे साखर. सो फायनली ह्या प्रकारे आपली खीर तयार होते. आणि भैया पूजा आल्यानंतर आम्ही छानपैकी एन्जॉय करू. ॲक्च्युली मला पूजा भैया म्हणले होते काही सुद्धा बनवू नको, काही सुद्धा करू नको, आम्ही घेऊन येतो, सगळ्या स्वीट्स घेऊन येतो, खायला घेऊन येतो, काही सुद्धा बनवू नको. पण ते माझ्यासाठी इतक्या लांबून येत आहेत कारण की माझी तब्येत ठीक नाही आहे. सो somehow I feel like I should make something for them. सो मी मटर पुलाव आणि खीर बनवते जसं की तुम्ही बघितला. आणि थोड्याच वेळात ते ॲक्च्युली ते मुंबईमधून निघाले आहेत आणि ते येतील थोड्या वेळात. सो चला बघूया. सो गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्या सिस्टर इन लॉ आली होती. सो तिने त्यासाठी खूप छान एक गिफ्ट आणलेलं होतं, ज्याला बनवायला विशाल आणि मिहीरला ऑलमोस्ट 2 आवर्स लागले होते. ज्याच्यामुळे विशाल जातच नव्हता रक्षाबंधनच्या दिवशी. त्याला खूप जबरदस्ती पाठवलं होतं की जा बाबा, लेट होत आहे. सो हे बघू शकता दोघांनी मिळून एक 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 करून एक छानपैकी गाडी तयार केली. तो गाईज, वाट बघत बघत दुपार होऊन गेलेली होती. आणि मी खूप वेळची भैया आणि पूजाची वाट बघत होती. कॉन्स्टंट त्यांना कॉल करत होती, कधी येत आहे, कुठे पोहोचला, सगळं विचारत होती. आणि हे बघू शकता छानपैकी पाऊस येतो आहे आणि खूपच छान वेदर झाला होता. कारण की मी 16th फ्लोअरवर राहते, म्हणून आम्हाला व्ह्यू खूपच छान भेटतो. NDAचा व्ह्यू खूपच सुंदर आहे. फायनली गाईज, मी छानपैकी रेडी झालेले आहे. सो हे बघू शकता छानपैकी मेकअप पण झालेला आहे. एव्हरीथिंग इज रेडी. आणि भैया आणि पूजा आता पोहोचणारच आहेत. कार्तिक पण थोड्या वेळात येणार आहे. आणि माझे 2 भाऊ सुदेश आणि अभि